2024चा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन करदात्यांना कराच्या ओझ्यातून दिलासा देतील अशी आशा आहे। अर्थमंत्री यंदा बजेटमध्ये काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे। मध्यमवर्गीयांसाठी काही विशेष असणार आहे का? टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होऊ शकतात का? 2024च्या अर्थसंकल्पात काही विशेष घडू शकते का असे सूत्रांचे म्हणणे आहे। कारण निवडणुकीपूर्वी हा अर्थसंकल्प होणार आहे। सध्या चर्चा आहे की 10 लाखांपर्यंत पगार असलेल्या लोकांना 2024च्या बजेटमध्ये काही चांगली बातमी मिळू शकते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी करदात्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये बदल केला जाऊ शकतो। जुन्या कर प्रणालीनुसार आयकराचे एकूण 5 स्लॅब आहेत। 2.5 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त श्रेणीत येते। 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% कर लागू होते। 5 लाख ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% कर, 10 लाख ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 30% कर, तर 20 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांनाही 30% कर लागू होतो। नवीन कर प्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंतचा पगार करमुक्त कक्षेत येतो। यामध्ये मोठी सूट दिली जाऊ शकते, ते 10 लाखपर्यंत वाढवले जाऊ शकते। जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल होणार नाही। नवीन कर प्रणालीत तर्कसंगत करण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते। नवीन आयकर स्लॅबमध्ये काय असेल तर सूत्रांच्या माहितीनुसार 10 लाख रुपयेपर्यंतची वेतन रचना यंदाच्या बजेटमध्ये फोकसमध्ये असेल। सध्या 10 लाख रुपयेपर्यंतचा पगार 2 टॅक्स स्लॅबमध्ये येतो। पहिला 6 ते 9 लाख रुपये आहे, ज्यावर 10% कर आहे, तर 9 लाख ते 12 लाखांवर 15% कर आहे। अशा परिस्थितीत 2 टॅक्स स्लॅबचे रूपांतर 10 लाख रुपयांच्या एका स्लॅबमध्ये करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। यावरही 10% कर लावण्याची योजना आहे। यामध्ये 6 ते 9 लाख रुपयांचा स्लॅब बदलला जाऊ शकतो, तर 15 लाख उत्पन्न असलेल्या लोकांनाही फायदा होईल का? सध्याच्या कर प्रणालीमध्ये 15 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर 20% कर आकारला जातो। याचा अर्थ जर आपण 10 लाख रुपयेपर्यंत पाहिले तर 10 आणि 15% दराने कर आकारला जातो। त्याचवेळी 15 लाख रुपयांवर 20% कर आहे। 15% स्लॅब रद्द होण्याची शक्यता आहे। 10 लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर थेट आणि 10 ते 15 लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर आकारला जाऊ शकतो। अशा स्थितीत 10 ते 12% स्लॅबमध्ये येणाऱ्यांवर कराचा बोजा वाढेल, मात्र 10 लाख रुपयापर्यंतचा मोठा दिलासा मिळेल। सूत्रांवर विश्वास ठेवल्यास स्लॅब तोडून जुन्या राजवटीच्या तुलनेत अधिक आकर्षक बनवण्याची योजना आहे, मात्र यामध्ये इतर सवलती मिळणार नाही। तर 15 लाखांच्या वर पगार असेल तर दिलासा नाही। नवीन कर व्यवस्था असो की जुनी कर व्यवस्था, दोन्ही संरचनेत 15 लाखांपेक्षा जास्त पगार असलेल्या लोकांना 30% कर भरावा लागतो। आगामी काळातही हीच परिस्थिती राहणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।